नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा TET पेपर क्रमांक 1साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे गणित. गणित या विषयाच्या अंतर्गत संख्यांचे प्रकार या टॉपिकच्या संदर्भानं आपण चर्चा करणार आहोत. मागील वर्षीच्या म्हणजे मागील 7 वर्षीच्या 2013 ते 2021 पर्यंतच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेमधील गणित विषयाच्या अनुषंगाने त्यामध्ये देखील संख्यांचे प्रकार या टॉपिकवर जेवढे प्रश्न आलेले आहेत तेवढ्या प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यामुळे तुम्ही गणिताचे प्रश्न कोणत्या टॉपिकचे प्रश्न किती मार्काला आले त्याविषयी ॲनालिसिस करणारा एक व्हिडिओ बघा. संख्यांचे या प्रकारावर जवळपास 17 ते 18 प्रश्न आलेले आहेत मागील 7 वर्षामध्ये, म्हणून हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. तर अधिक वेळ न घेता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 1 पाहूयात. 2021 मधला प्रश्न आहे हा. 10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? आता यासाठी आपलं पहिले त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे समजायला पाहिजे. तर बघा, त्रिकोणी संख्या ज्याला आपण ट्रायंगल नंबर्स असं म्हणू, 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. त्रिकोणी संख्या काढण्यासाठीचं सूत्र काय आहे? n इन ब्रॅकेट n + 1 ब्रॅकेट क्लोज डिवायडेड 2. इथे n म्हणजे काय आहे? तर पहिली नैसर्गिक संख्या, बरोबर. आता हे झालं त्रिकोणी संख्या म्हणजे काय. पण आपला प्रश्न आला की 8वी त्रिकोणी संख्या कोणती, कशानंतर? 10 नंतर. तर त्या त्रिकोणी संख्येचा परत पाया किती? मग कोणत्याही त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा? तर 2 क्रमवार संख्यांमधील पहिल्या संख्येला त्रिकोणी संख्येचा पाया म्हणतात. ओके. त्रिकोणी संख्येच्या दुपटीतून जाणाऱ्या मोठ्यात मोठ्या वर्ग संख्येचे वर्गमूळ त्या त्रिकोणी संख्येचा पाया असते. मग आता आपण काय करूयात, पहिले 10चा पाया काढूयात. मग 10चा पाया कसा? 10 × 2, कारण दुपटीतून जाणाऱ्या, दुप्पट किती आली? 20. मोठ्यात मोठ्या वर्गसंख्या, 20पेक्षा लहान मोठ्यात मोठी वर्गसंख्या कोणती आहे? 16. तिचं वर्गमूळ 4. मग आता 10 या त्रिकोणी संख्येचा पाया किती झाला? 4, बरोबर. आता नवीन पाया किती? 4 + 8 = 12. आता थोडंसं आपण काय करूयात, हे जे सूत्र आहे यानुसार तुम्हाला 10 ही त्रिकोणी संख्या मी काढून दाखवतो. असं समजा परीक्षेत प्रश्न आला की पाया 4 असलेल्या त्रिकोणी संख्या शोधा. परत एकदा सांगतो, पाया 4 असलेली त्रिकोणी संख्या शोधा. मग आपण सूत्रात किमती टाकू आपल्या. n म्हणजे 4, 4 कंसात 4 + 1 कंस पूर्ण छेदात 2, बरोबर. मग काय येईल? 4 गुणेला 4 आणि 1 5, बरोबर आहे, छेदात 2. बे 1 बे, बे 2 4 आणि बे 5 10, बरोबर. आली का 10? म्हणजे 10 या त्रिकोणी संख्येचा पाया 4. आणि आता उलट प्रश्न, 4 या पायाची त्रिकोणी संख्या 10, बरोबर. मग आता नवीन पाया आपले विचारला होता 8व्या त्रिकोणी संख्येचा, तर +8 केले, 4 आणि 8 12. नवीन त्रिकोणी संख्येचा पाया किती असेल? 12 असणार आहे. पुढे पाहूयात आपण. 2 अंकी समसंख्यांची बेरीज किती? ओके, पाहूयात आपण मग काय आहे नेमकं. तर एकूण 2 अंकी संख्या किती आहेत? 90. त्यामध्ये एकूण 2 अंकी समसंख्या किती आहेत? 45. एकूण 2 अंकी विषम किती आहेत? 45, बरोबर. पण आपल्याला फक्त सम विचारलं, मग घ्या सम 45. पहिली समसंख्या प्लस शेवटची समसंख्या भागेला 2 गुणिले एकूण समसंख्या, हे आहे आपलं सूत्र. ओके, तुम्ही हे लिहून ठेवू शकता किंवा याचा स्क्रीनशॉटही घ्या. पुढे पहा. मग पहिली काय आहे? समसंख्या 10. कारण 9 ही काय आहे? 9, 8, 7, 6 ह्या काय सगळ्या एक अंकी. आपल्याला 2 अंकी विचारली ना. पहिली 2 अंकी 10 आणि शेवटची 2 अंकी 99 आहे, पण सम विचारलं ना म्हणून 98. 10 + 98 भागेला 2 गुणिले 45. मग 108 भागेला 2 गुणिले 45. बे 1 बे, बे 5, मग 54 गुणिले 45, 24 × 30 आला. पर्याय क्रमांक आपल्याला 4 दिसत आहे. चला पुढे पाहूयात.
9 व 49, 11 व 111, 19 व 247, इथे वे नाही हा वच आहे, 21 व 85 आणि 12 व 33 यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती? पहिले सहमूळ संख्या म्हणजे काय आपण ते पाहून घेऊ. सहमूळ संख्येला सापेक्ष मूळ संख्या म्हणतात, परस्पर मूळ संख्या म्हणतात. मराठीत 3 नाव आहे, इंग्लिशमध्ये एकच आहे, कोप्राईम नंबर्स. बरोबर. मग आता फक्त एकच सामायिक विभाजक असणाऱ्या 2 संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. ज्या 2 संख्यामध्ये एक खेरीज शिवाय अन्य कोणताही सामायिक अवयव नसतो अशा संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. कोणत्याही 2 क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते. सहमूळ संख्यांचा मसावी 1 असतो. सहमूळ संख्या स्वतः मूळ संख्या असणे आवश्यक नाही आणि सहमूळ संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो. मग आता आपण काय पाहूयात, दिलेले पर्याय 9 आणि 49. ओके, पहा आता 9 हा 9 आहे, हा 49 आहे. तर बघा 1 3 9 1 7 49 याच्यात कॉमन काय आहे, फक्त आणि फक्त 1, म्हणजे ही जोडी बरोबर, ही जोडी बरोबर. ओके. 11 1 11 111 1 3 37 111 ही पण बरोबर. ओके, ही पण बरोबर. पुढे पहा 21 85 1 1 3 5 म्हणजे ही जोडी पण बरोबर, 21 85 पण बरोबर. म्हणजे किती उत्तर मिळाले आपल्याला? 3 उत्तर तर मिळालेले आहेत, 1 2 आणि 3. मग आता ही नाही आणि ही जोडी पण नाही. बरोबर. मग आता का नाही? कारण जर आपण आता पाहिलं तर आता बघा आपल्याला थोडीशी जागा ओके इथे घेऊयात म्हणजे तुम्हाला असं दिसेल. काय होते आपली जोडी 19 247. आता पहा 247ला जर आपण भाग दिला 19चा, ओके, 19 1 19 बरोबर आहे. खाली किती राहिले? 14. 14तून 9 गेले, खाली राहिले 5, वरून आले 7. 19 त्रिक 57 म्हणजे 19ने भाग जातो. ओके, कशाला? बघा 247ला 19ने भाग जातो, याचा अर्थ काय? एक सामायिक अवयव झाला म्हणजे ही जोडी येणार नाही. आता राहिली 12 आणि 33. तर इथं तर अगदी सोपं होतं, 4 त्रिक 12 आणि 11 त्रिक 33 म्हणजे 3 भाग जातो, म्हणून ही पण होणार नाही. मग एकूण सहमूळ संख्याच्या जोड्या किती? 3. पुढे पाहूयात आता मूळ संख्यांचा गट दर्शवणारा पर्याय कोणता? आता 1-2 मिनिटासाठी पहिले मूळ संख्या म्हणजे काय हे समजून घ्या. मूळ संख्या म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला फक्त ती स्वतः आणि 1ने भाग जातो. बरोबर. त्या व्यतिरिक्त कोणत्याच संख्येने भाग जात नाही. मग आता सगळ्यात लहान मूळ संख्या कोणती आहे? तर 2. मग 2 ही एकमेव अशी समसंख्या आहे जी मूळ आहे. बरोबर. आता इथपासून सुरू झालं तर 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. आता 100च्या पुढे किती आहेत तर ते बघा. इथे तुम्हाला दिसेल आता 101 ते 200 पर्यंत मूळ संख्या तुम्हाला दिल्या. तिथं चुकून बेरीज झाले. मग काय किती आहेत? 21 आहेत. कोणकोणते आहेत? 101 103 107 109 113 127 131 137 139 149 151 157 163 167 173 179 181 191 193 197 आणि 199 एवढ्या अशा 21 मूळ संख्या आहे. बरोबर. मग आता आपला गट कुठे आहे बघा. तर आपला गट आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये 113 173 163 193. ओके. आता उत्तर तर आपल्याला 3 मिळालेलं आहे. मग पर्याय 1 2 आणि 4 का नाही हे आपल्याला बघावं लागेल. तर आपण जर पाहिलं तर पर्याय 1 मध्ये 143 ही जी संख्या आहे तर बघा हिला आपण जर कसोटी वापरली तर समत नाही आहे, ही विषम संख्या आहे. मग 3 आणि 1 4 आणि 4 8 म्हणजे 3ने भाग जात नाही. मग जर आपण सर्व कसोटी वापरल्या तर आपलं कळतं बघा 3 आणि 1 4 आणि 4 0 म्हणजे 11ची कसोटी बसते. जर 143ला भाग दिला तर 11ने भाग जातो कितीचा? 13ने. बरोबर. मग आता पुढे पहिला पर्याय तर मग त्यामुळे कटला. आता दुसऱ्यामध्ये काय झालं आहे? परत 143च आहे म्हणजे हा पर्यायसुद्धा कटला. आणि चौथ्यामध्ये परत 143 आहे म्हणजे हा पर्यायसुद्धा कटला.
या प्रकारे आपण कट मेथडनं सुद्धा उत्तर काढू शकलो असतो. पुढे आहे की क्रमवार 10 समसंख्यांची बेरीज 730 आहे, तर त्यातील फक्त 6व्या व 3ऱ्या संख्यांची बेरीज किती असेल? काय करावं लागेल आपल्याला? बघा, क्रमवार 10 समसंख्यांची बेरीज 730. समजा पहिली संख्या x, मग पहिली x, तर क्रमवार 10 सम आहे ना, म्हणजे x+2, x+4, x+6, x+8, x+10, x+12, x+14, x+16, x+18 यांची बेरीज 730. सगळे x 10x यांची बेरीज 90. मग 10x बरोबर 730 वजा 90, x बरोबर 64. मग काय म्हणले? फक्त 6वी आणि 3री संख्या. 3री संख्या x+4. मग आता 64 + 4 68. 6वी x+10, 64 + 10 74. बेरीज 142. पर्याय क्रमांक 4. काय आहे? 15, 21, 28 आणि 36 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? या त्रिकोणी संख्या आहेत. मग आता बघा, त्रिकोणी संख्या म्हणजे काय? परत एकदा, 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. त्रिकोणी संख्या काढणे सूत्र काय आहे? n(n+1) n बरोबर पहिली नैसर्गिक संख्या. मग तुम्हाला इथं सर्व काढून दाखवलं आहे. हवं तर तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता, जेणेकरून ही माहिती तुमच्या उपयोगात येईल. बरोबर. आता आपण आपलं उत्तर तर मिळालेलं आहे त्रिकोणी संख्या. बरोबर आहे ना? आता आपण काय करूयात? हवं तर याची थोडीशी आणखी डिटेलमध्ये माहिती घेऊयात. पहिला पर्याय काय आपला? चौरस संख्या. बरोबर आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे चौरस म्हणजे त्याला आपण काय म्हणू? स्क्वेअर नंबर्स. ओके. मग कोणत्या? ज्या वर्ग संख्या आहेत त्या सर्व. नंतर पंचकोनी संख्या ही कन्फ्यूज साठी दिलं आहे आपल्याला. आयात संख्या सुद्धा कन्फ्यूज साठी दिलेलं आहे. पुढे पाहूयात आपण. 15 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? आता आपण पहिलंच उदाहरण याच्यावर डिटेल माहिती पाहिलेली आहे. हे तुम्ही हवं तर याचा स्क्रीनशॉट घ्या परत एकदा. आपण डायरेक्ट पाहूयात. तर 15चा पाया 15 दुनी 30. 30पेक्षा लहान मोठी वर्गसंख्या 25. 25चा वर्गमूळ 5. पाया झाला 5. नवीन पाया 5 + 5 10. ऑप्शन नंबर 2. 2 अंकी सम व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती? ही माहिती आपण आत्ताच पाहिली होती की 2 अंकी समसंख्या विषम संख्या 89, सम 45, विषम 45. समसंख्यांची बेरीज आहे 2430, विषमची आहे 2475. मग बघा 2430, 2475 फरक किती आला? 45. पर्याय क्रमांक 1. प्रश्न आहे बघा आपल्याला की 12 व 101. बरोबर आहे. नंतर काय आहे? 9 39. ओके. नंतर 9 49. नंतर किती आहे? 11 111. आणि पुढे किती आहे? 19 व 247. यापैकी सहमूळ संख्यांची जोड्या किती? असं विचारलंय. आपण आत्ताच सहमूळ संख्यांची बेसिक माहिती सगळी पाहिलेली आहे. आता तुम्हाला काय केलं माहिती आहे का? इथे परत एकदा सगळी माहिती दिलेली आहे. आपण डायरेक्ट आपलं एक एक जोडी आहे का नाही ती पाहूयात. तर पहिली जोडी बघा 12 101 ही आहे का? कारण 12चे विभाजक आहे 1 2 3 4 6 12. 101 चे 1 आणि 101 म्हणजे याचा अर्थ ही जोडी आहे. दुसरी पहा 9 आणि 39. ओके. 9 39 आहे का? 9ला 3ने भाग जातो, 39ला 3ने भाग जातो. 13 त्रिक 39, 3 त्रिक 9 म्हणजे ही होणार नाही. पुढे 9 49 आहे का? तर आहे. 1 3 9 1 7 49. फक्त एकच कॉमन आहे म्हणजे ही पण आहे. 11 व 111 ही सुद्धा आहे. आपण आत्ताच उदाहरणात पाहिलं. म्हणजे प्रश्न रिपीट होतात, त्यातले अंतर्गत संख्या रिपीट होतात. आता मग कोणती नाही आहे? तर 19 आणि 227 आपण आत्ताच पाहिलं. का नाही? कारण 19 आणि 227ला भाग जातो. आपण यासाठी या प्रश्नांची परत परत प्रॅक्टिस घेत आहोत. कारण तुम्ही आत्ताच्या आत्ता बघितलं की पहिल्या याच्यातले 2 पर्याय 11 111 आणि 19 247 हे दोन्ही पर्याय रिपीट झालेले आहे. मग आता आपल्या एकूण जोड्या किती आहेत? तर 3 आहेत. सेम प्रश्न तिसऱ्यांदा आला आहे की 21 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? म्हणजे बघा 2017ला आला होता. ओके. नंतर 18ला आला होता आणि 21ला पण आला होता. आपले 21ला प्रश्न होता की 10 या त्रिकोणी संख्येचा, नंतर आला होता
15 त्रिकोणी संख्येचा, आता आहे 21 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा ते आपण पाहिले माहिती. 21चा पाया बघा, 21 दुनी 42, मग 42पेक्षा लहान वर्गसंख्या 36. ओके, इथं 42 पाहिजे. ठीक आहे, मग आता 36चं वर्गमूळ 6, मग पाया 6, नवीन पाया 6 आणि 7 13. बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3. पुढे चलूयात आपण. 2 अंकी विषम संख्यांची बेरीज किती? 2017ला प्रश्न आलेला आहे की 2 अंकी विषम संख्यांची बेरीज किती. जस्ट आपण आत्ताच वरच्या उदाहरणात पाहिलं आहे सगळा प्रोसेस काय आहे. 24 से 75, पर्याय क्रमांक 4. कसं आलं काय आलं तुम्हाला व्यवस्थित सूत्र वगैरे सगळं दिलं आहे, नंतर सोडवून सुद्धा दिलेलं आहे. पुढे बघायचं आहे आपल्याला. आता सेम क्वेश्चन आहे की 8, 27, 25, 26, 12, 101, 9, 39, 17, 187 यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती? बरोबर आहे. आत्ताच आपण असा प्रश्न पाहिला होता की सहमूळ संख्यांच्या जोड्या किती. आता तुम्हाला काय करायचं आहे, फक्त जी दिलेली माहिती ती परत एकदा वाचून घ्या, आपण ऑलरेडीच पाहिली. मग आता आपण एक एक जोडी ठरवत चलो. बघा, पहिली जोडी काय, 8, 25 आहे का, तर आहे. का आहे, यांच्यात एकच कॉमन आहे बघा, हा एक. नंतर कसं आहे, 2, 2, 4, 8, 5, 25, म्हणजे हे आपलं उत्तर आहे. 25, 26 ही तर कन्फर्मच आहे, अवयवसुद्धा पाडायचं काम नाही. का, कोणत्याही 2 क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते. झालं उत्तर बरोबर. आणि आता 12, 101 ही पण आहे, आपण आत्ताच्या उदाहरणामध्येच पाहिलं होतं, म्हणजे उदाहरणं रिपीट होतात. 9, 39ला का जातो, 3 भाग जातो म्हणून ही नाही. आणि 17, 187 यांचं काय आहे, यांना 11 भाग जातो आणि 17 भाग जातो म्हणून ही पण होणार नाही. पुढे जोडमूळ संख्यांचा पर्याय विचारलाय. 2016ला प्रश्न आला. पण जोडमूळ किंवा जुळ्यामूळ त्याला आपण ट्विन प्राईम नंबर म्हणू. म्हणजे काय, ज्या 2 क्रमवार मूळ संख्यांमध्ये 2चा फरक आहे त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. जोडमूळ संख्या एकटी कधीच नसते. मग 1 ते 200 पर्यंतच्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत 15. कशा कशा, 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19, 21, 29, 31, 41, 43, 59, 61, 71, 73, 101, 103, 107, 109, 137, 139, 149, 151, 179, 181, 191, 93, 97, 99. ओके, अशा 15 जोड्या आहेत. मग आता यातली कोणती जोडी आली आहे ती आपल्याला शोधायचं आहे. का, कारण हे फिक्स असणार आहे, हे बदलणारं नाही. तर बघा, आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. 107, 109 ही जोडी आलेली आहे. 117, 119 असं नाही आहे. 127, 29 पण नाही, आणि 47 आणि 49 पण नाही. पुढचा प्रश्न आहे आपला. 52 ते 115 या संख्यामधील समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती? आता आपल्याला काढायचं आहे. बघा, एकूण नैसर्गिक संख्या सूत्र काय आहे, बरोबर, शेवटची संख्या वजा पहिली संख्या प्लस 1. 115 वजा 52 बरोबर 63 प्लस 1 64. एकूण सम किती आहे 32 आणि विषम किती आहे 32. ओके, मग क्रमवार समसंख्यांची बेरीज, पहिली समसंख्या काय आहे 52, शेवटची 114 भागेला 2 किती आलं आहे 26 56. सेम विषम संख्याचं किती आलं 26 88 आणि 2 इथला फरक 32, पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता? आत्ताच आपण यावर चर्चा केली आहे. आता आपण डायरेक्ट उत्तर घेऊयात. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 179, 181 इथे. तेरा ते 88 संख्यामधील समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती? सेम थीम वापरा. एकूण नैसर्गिक संख्या किती आल्या 76, 38 सम 38 विषम. समची बेरीज झाली 19 38, विषमची बेरीज 1900, दोन्हीमधला फरक 38, पर्याय क्रमांक 1. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आणि सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या यांच्या बेरजेत किती फरक आहे, यांची बेरीज किती? मग आपण काय केलं, तुम्हाला एक थोडीशी इमेज दिली आहे, सगळी डिटेल माहिती. आता आपला प्रश्न काय होता, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या. मग आता बघा, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या इथे किती आहे 9.
सर्वात लहान चारही संयुक्त संख्या पण ती सम आहे. आता दुसरा प्रश्न काय त्यातच, आणि सर्वात 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या, 2 अंकी सगळ्यात मोठी मूळ संख्या 97, यांची बेरीज 97 आणि 9 ते आले 300, 106 बेरीज होणार आहे. पर्याय क्रमांक 2. हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, जेणेकरून ही माहिती तुम्हाला उपयोगाची ठरणार आहे. चला पुढे बघूयात. पुढचा प्रश्न आहे आपला, x/15 ही एक विषम संख्या आहे. या संख्येनंतर क्रमाने येणारी 13वी समसंख्या कोणती? सूत्र समजून घ्या. दिलेल्या विषम संख्येनंतर क्रमाने येणारी n वी समसंख्या बरोबर दिलेली विषम संख्या प्लस कंसात 2n वजा 1. मग आपण किंमत टाकली 2, n म्हणजे किती आहे 13 आणि वजा 1, तर उत्तर काय आलं आपलं x प्लस 375/15. कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. आपण आपल्या ओएसिस करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला 2013 ते 2021 पर्यंत झालेले 7ही वर्षाच्या पेपरमधील गणिताचे मॅथ स्वतंत्र स्पष्टीकरण, पूर्ण स्पष्टीकरण विथ DTP माहिती आलेले 7ही वर्षाचे 30 पैकी 30 प्रश्न समजून सांगितलेले आहेत. त्याचबरोबर 2013 ते 2021 पेपर क्रमांक 1चे 7 आणि पेपर क्रमांक 2चे 7 अशा 14 पेपरवरील सर्व विषय म्हणजेच इंग्लिश, मराठी, सायकॉलॉजी, पेडागॉजी, नंतर परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र या सगळ्यांचे सर्व स्वतंत्र विषयावाईज व्हिडिओ बनवलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकांचा फायदा होईल. व याचं ॲनलाइज करून आणि या धर्तीवर आपण स्वतः टेस्ट सिरीज बनवलेली आहे, जी TET 2024ला तुमच्या उपयोगी येईल. त्याचा पॅटर्न हा असेल, गुणविभागणी अशी असेल, पेपर 2ची ही असेल. आता हे पेपर तुम्हाला कसे मिळतील? तर तुम्ही 98 23 24 71 91 या मोबाईलवर फोनपे किंवा गुगल पे करायचा आहे. फोनपे किंवा गुगल पे नंबर आहे ओएसिस करिअर पॉईंट गणेश विश्वनाथ गुजर. याचा फीस पाठवला स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. पेपर तुम्हाला कसे आहेत? पेपर 1चे 5 पेपर आहेत, 400 रुपये फीस, आणि पेपर 2चेही 5 पेपर आहेत, 400 रुपये फीस. दोन्ही मिळून 700 रुपये फीस आहे. पण पेपर 2 हा फक्त TET 2 सामाजिक शास्त्राचाच आहे. हे पेपर तुम्हाला कसे मिळतील? फक्त आणि फक्त मराठी माध्यमातून. ह्या ज्या तारखा दिल्यात, या तारखांना पेपर 1 मिळेल, या तारखांना पेपर 2 मिळेल. सकाळी 11 वाजता तुम्हाला व्हॉट्सअपला PDF मिळेल, दुपारी 2 वाजता ॲन्सर की मिळेल, संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाच्या व्हिडिओची लिंक मिळेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा व ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल, फेसबुक आणि इंस्टा सर्व ठिकाणी फॉलो करा व चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.